सर्वांना नमस्कार. स्वागत आहे शब्द साधे आपल्या यूट्यूब चॅनलवर. कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लग्नानंतरचे ते गोड दिवस या अगोदरचे 67 एपिसोड आपल्या शब्द साधे या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत. कृपया ते जाऊन नक्की पहा. भाग 68. भलताच जिगरबाज माणूस दिसत आहेस तू. नाहीतर मोठे मोठे गुंडसुद्धा आपल्या बायकोजवळ बकरीसारखे वागत असतात. तो अनुभवी आवाज त्याला सांगू लागला. तो हसला आणि सिगरेट तशीच मस्त धूर उडवत त्याची मजा घेत पीत होता. आणि मग तेवढे त्याच्या लक्षात आले. तो त्या अनुभवी आवाजाला पाहून म्हणाला, तुम्हाला हवी आहे का? आहे माझ्याकडे एक शिल्लक. खिशामध्ये हात टाकला आणि लगेच एक सिगरेट काढली. समोर बसलेल्या माणसाला ती ऑफर केली. त्याने आपल्या तोंडात धरली आणि सिगरेट पेटवण्यासाठी त्याच्याजवळ माचीस नसल्यामुळे पुन्हा प्रियांशकडे तो बघू लागला. न बोलताच प्रियांशला ते समजले. प्रियांश उठला आणि त्याने ती सिगारेट पेटवली आणि तिथेच बसला. हा पूर्ण डब्बा नवीन लग्न झालेल्या कपल्स आहे. सगळेजण मस्त एन्जॉय करत आहेत आणि तू इथे दरवाजामध्ये बसून काय? पहिल्याच दिवशी भांडण झाले का बायकोबरोबर? असे त्याने सहज त्याला विचारले. भांडण नाही, परंतु थोडी घमंडी आहे. चूक चूक लक्षात आली तरी ती बोलणार नाही सॉरी. त्यामुळे तर लांब राहिलो. तिच्या चेहऱ्यावर सुद्धा तसे हावभाव नसतात. तिला आपली कदर नाही तर मग कशाला तिच्याजवळ बसायचे? तो आपले दुःख जणू काही त्या व्यक्तीला आपलं मानून सांगू लागला. नाही रे, सुंदर आहे तुझी बायको. मी पाहिले आहे ना, या मुलींचं असंच असतं. आपण यांना भाव दिला तरी या पुढे पळतात आणि यांना नाही भाव दिला तर या आपल्या मागे मागे येतात. परंतु त्या आपल्या मागे येण्यापेक्षा आपण त्यांच्या मागे जाण्यामध्येच मज्जा असते. तो माणूस अगदी प्रियांशप्रमाणेच हवेमध्ये धूर उडवत त्याला जणू काही आपला अनुभव सांगायचा प्रयत्न करत होता. दोघांचे बोलणे चालू होते तेवढ्यात तो अनुभवी आवाज प्रियांशला म्हणाला, अरे काळजी करत असेल ती. जा आता, तुझी सिगारेटही संपली आहे. तिला काळजी असती तर आत्तापर्यंत बाहेर येऊन तिने निदान डोकावून बघितले तरी असते. फार दिव्याची आहे माझी बायको. नाही येणार ती बाहेर. आणि तिला काळजीसुद्धा वाटणार नाही माझी. मी ओळखतो ना तिला. तिच्यापेक्षाही जास्त मी तिला ओळखतो. तो अगदी बेफिकीरपणे पुन्हा बाहेर बघत म्हणाला. दोघांचे बोलणे मस्त रंगलेले होते. तू खरंच बोलतो? ते बोलताना बायकोला विसरू नको. त्या अनुभवी माणसाने आपल्या जीवनातील छान छान अनुभव प्रियांशला सांगायला सुरुवात केली आणि दोघांच्या गप्पा एवढ्या रंगल्या की 1 तास कधी होऊन गेला त्याला स्वतःलाच समजलं नव्हतं. इकडे मात्र एकटी बसलेली प्रियाला जाणीव होत होती. कदाचित प्रियांशला जरा जास्तच राग आला. आपण असं करायला पाहिजे नव्हतं. पण काय करणार, त्यालासुद्धा असं करणं शोभतं का? मला नाही आवडत. मी त्याला सांगितलं आहे. तरीसुद्धा 4 भिंतींच्या आत तो जे करेल. मी कधी त्याला म्हणलं की मना केली आहे नाही. पण हे आपलं घर नाही आहे हे त्याला कळत कसं नाही? मला नाही वाटत अशा प्रायव्हेट जगामध्ये अशा गोष्टी केलेल्या योग्य नसतात. तो नवरा असला म्हणून काय झालं? मलाही माझे मत आहे. काल तर केवढे सारे बायांना मत असतात आणि त्यांच्या मतांची कदर केली पाहिजे. त्याचे म्हणणे ऐकले पाहिजे असं सगळं सांगितलं होतं. आणि आज पाहिलं ना तुम्हीसुद्धा कसा वागत आहे प्रियांश. असं मनातली मनात प्रिया विचार करत होती. बाहेर जाऊन बघू का काय करत आहे तो? तिच्या मनात विचार आला. तो रागवेल का मला? असंही तिला वाटलं. पण तो बाहेर गेला असेल का? आणि त्याला तिथे काही झालं असेल तर? तिला त्याच्याविषयी काळजीही वाटली. ती थोडी घाबरली. तिने हळूच दरवाजा उघडून आजूबाजूला बघितलं. पण तिला खरंच तो दिसलाच नाही. जास्तच भीती वाटत होती. तिने पुन्हा एकदा डोकं बाहेर बघितलं. पूर्ण कंपार्टमेंटमध्ये कोणीच बाहेर उभे दिसत नव्हते. ती आपल्या कंपार्टमेंटमधून बाहेर आली. शेजारच्या कंपार्टमेंटमध्ये सुद्धा एखादं नवीन कपल असावं. ते चांगलं छान गप्पा मारत होते. तिने त्या गप्पा ऐकल्या. तिला स्वतःलाच लाज वाटली. ती हळूहळू पावले टाकत पुढच्या कंपार्टमेंटमध्ये काय चालू असेल याचा अंदाज घेऊ लागली. बापरे, इथे तर एकदम जोरात काम चालू आहे. नुसतं त्या आवाजानेच आतमध्ये काय चालू असेल याचा तिने अंदाज केला आणि मनातली मनात म्हणाली, अरे निदान रेल्वेमध्ये तरी एकमेकांपासून लांब राहा. पुन्हा पुढच्या कंपार्टमेंटमध्ये काय चालू आहे त्याचा अंदाज घेऊ लागली. इथे सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने एकमेकांशी संवाद आणि त्याचबरोबर कामही चालूच होतं. प्रियाच्या मनामध्ये विचार आला, आपण या डब्यामध्ये प्रत्येक कंपार्टमेंटमध्ये अंदाज घेत आहोत. प्रत्येक कपल अगदी छान प्रेमानं गप्पा मारत आहे.
त्यांचे प्रेम रंगात आलेले आहे आणि आपला नवरा फक्त आपल्याला स्पर्श करत होता. ते सुद्धा आपल्याला योग्य वाटत नव्हते. कदाचित आपलं खरंच चुकलं का? आपण त्याच कामासाठी बाहेर आलो आहोत. आपल्याला एकांत निवांत पाहिजे होता. तर मग प्रियांशने जे करत होता ते योग्यच होतं की? आपल्याकडून चूक झाली आहे, पण आता त्याला जाऊन सॉरी कसं म्हणायचं आणि त्याचा राग कसा घालवायचा ते मात्र लक्षात येत नव्हते. तो अनुभवी व्यक्ती त्याची बायको त्याची वाट बघत आहे असे सांगून तिथून निघून गेला. प्रियांश एकटाच तिथे दरवाजामध्ये पुन्हा बसलेला होता. 1 तासाच्या वर वेळ होऊन गेला तरी आहे का तिला आपली काळजी नाही आली ते आपल्याला शोधायला, असे म्हणून त्याने पुन्हा आपल्या खिशातून सिगरेट आहे का शोध घेऊ लागला. सिगरेट सापडली. पुन्हा त्याने सिगरेट पेटवली आणि अजून पहिला सिगरेटचा धूर जसा त्याने फेकला तसे त्या धुरातून त्याला प्रियाचा चेहरा दिसला. त्याने हातातील सिगरेट पटकन मागे लपवली. प्रिया तिथे आलेली आणि तिने आपल्याला सिगारेट पिताना पाहिले म्हणून खरं म्हणजे त्याला घाबरल्यासारखे झाले होते. प्रियाने त्याच्याकडे रागाने बघितले. त्याच्याशी काहीच न बोलता ती पुन्हा आपल्या कंपार्टमेंटमध्ये जाण्यासाठी निघाली. आता मात्र हद्द झाली असे तिच्या चेहऱ्यावर तरी वाटत होते. प्रियांशला समजत नव्हते तिला कसे अडवावे. तो शांत तिथे उभा राहिला. त्याने लपवलेली ती सिगारेट पुन्हा समोर घेऊन पुन्हा एकदा मोठा झुरका घेत विचार करू लागला. काय करू आता? ही नक्की काय करणार आहे? त्याच्या बाबांना फोन करून इथे बोलवते की काय? त्याच्या मनात भीती निर्माण झाली. प्रियांश लवकरच ती सिगरेट संपवली आणि जवळच बसलेल्या बेसिंगमध्ये आपला चेहरा स्वच्छ धुवून तो आपल्या कंपार्टमेंटमध्ये वळला. कंपार्टमेंटच्या जसं जसं तो जवळ जात होता तसं तसं त्याच्या कंपार्टमेंटमधून सुद्धा सिगारेटचा वास त्याला येऊ लागला. प्रिया सिगारेट पित आहे असा विचार त्याच्या मनात आला. काही पण विचार करतो मी, असे म्हणून त्याने स्वतःच्या डोक्यावर एक मारून घेतली. आणि अशी कशी ती सिगरेट पिऊ शकेल? काही पण विचार करतो मी. नाही, ती फार सभ्य आहे. ती सिगारेट पिणार नाही. पण मग आपल्या कंपार्टमेंटमधून सिगारेटचा वास कसा येत आहे? लवकरच जातो आणि बघतो काय मामला आहे, असं म्हणून त्याने कंपार्टमेंटचा दरवाजा उघडला आणि समोर पाहिलं ते दृश्य बघून त्याला आश्चर्याचा धक्का बसला. मस्त पायावर पाय ठेवून प्रिया सिगारेट ओढत होती. अरे, हे काय करत आहेस तू? तो जोरात ओरडला. तिने काहीच उत्तर नाही दिले, परंतु एक मस्तपैकी सिगरेट पीत त्याच्या तोंडावर तो धूळ फेकत ती कोणत्या प्रकारे तिला त्याचा काही फरक पडत नाही असा अंदाजामध्ये बसलेली होती. प्रिया, तू सिगरेट ओढतेस? त्याने आश्चर्याने तिला विचारले. तिने ती सिगारेट त्याला दाखवली आणि हसत म्हणाली, मग हे काय आहे? त्याचा विश्वासच बसत नव्हता. प्रिया एक गावाकडची साधी भोळी दिसणारी मुलगी सिगरेट ओढत असेल असे त्याला खरंच वाटले नव्हते. तिच्या बाबांची कडक शिस्त आणि घरातील वागणूक बघून तर त्याला खरंच हे सर्व काही विचित्रच वाटत होते. कधीपासून सिगरेट पितेस? त्याने तिच्याकडे बघून विचारले. 5वी पासून, असं सांगताना सुद्धा तिने धूर त्याच्या चेहऱ्यावर फेकायला विसरली नाही. तुला आवडतं का? असे त्याने विचारले. तुला आवडते का? तिने त्याला प्रत्युत्तर केले. तू नेहमी माझ्याच प्रश्नांची उत्तरं न देता मला पुन्हा नवीन प्रश्न काय विचारते? तेच मला खरंच कळत नाही आणि त्याचाच मला जास्त राग येतो. तो थोड्या रागातच बोलला. तुला माझा राग येत नाही. तू माझ्या अशा वागण्यावर जळतोस. मी एकदम राणीसारखे वागते आणि तुला तेच बघवले जात नाही. मी आहे अशीच आहे. तिने त्याच्याकडे बघत पुन्हा उत्तर दिले. तुम्हाला सांगितले नाहीस तू सिगरेट पितेस? प्रियांश म्हणाला. सिगरेट पिणे म्हणजे नोबेल पारितोषिक मिळवण्यासारखं थोडीच असतं की ओरडून साऱ्या जगाला सांगत बसणार. ती खिडकीकडे बघूनच बोलली. त्याने एक प्रकारे सुटकेचा श्वास टाकला. प्रियांशने एक दीर्घ श्वास घेतला. त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र हास्य होते. एक विचित्र आनंद त्याच्या चेहऱ्यावर झळकत होता आणि त्या आनंदाला बघून प्रियाने लगेच त्याच्याकडे बघून त्याला एक प्रश्न विचारला. मला सिगरेट पिण्याचा छंद आहे. याचा तुला एवढा का आनंद झाला? आता पुढच्या वेळेस सिगरेटचा आनंद दोघं एकत्र घेऊया. प्रियांश अगदी बेफिकीरपणे बोलला. यावेळेस त्याच्या या वाक्यानं तिला सुद्धा हसू आले.
चला निदान या गोष्टीत तरी तू माझ्याबरोबर एकत्र यायला तयार झाली, प्रियांश म्हणाला. कशी वाटली कथा कमेंट करून नक्की सांगा. आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.